भारतासारख्या सेक्युलर राष्ट्रात कुठल्याच धर्माला स्पेशल ट्रीटमेंट नाही, सगळे धर्म समान आणि सगळ्यांना सारखी वागणूक हे फक्त बोललं जातं, पण आजवर तसं घडलं कधीच नाही. आपण फक्त आपल्या राज्याचा विचार केला तर शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या पुढाऱ्यांनी तसं कधीच घडू दिलं नाही. तथाकथित अल्पसंख्याक म्हणवल्या जाणाऱ्या मुस्लिमांचे ते कायमच पाहिजे ते लाड पुरवत आले आहेत. अगदी त्यासाठी देशाची फाळणी देखील करायला काँग्रेसने मागे पुढे पाहिलं नाही. याच काँग्रेसला साजेशी भूमिका या पुरोगामी वर्तुळाची राहिली आहे. स्वतःला समाजवादी म्हणवणाऱ्या आणि काँग्रेसच्या मुशीत वाढलेल्या व घडलेल्या शरद पवारांनी देखील कायम हिंदूंना दुखावत मुस्लिमांची तळी उचलून धरली आहे. कायम मुस्लिमांना चुचकारणाऱ्या पवारांच्या पक्षाने आजवर मुस्लिम मतांसाठी काय काय केलंय हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, उत्तम डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शरद पवार यांचं राजकारण हे कायम सत्तेच्या परिघाभोवती फिरत आले. त्यांना स्वतःची अशी कुठलीच विचारधारा नाही, फक्त सत्ता हीच त्यांची विचारधारा. त्यामुळे ते ऐनकेन प्रकारे सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत असतात. केंद्रात आणि राज्यात असणाऱ्या काँग्रेसच्या प्रभावामुळे पवार हे त्या विचाराकडे आकृष्ट झाले. पुढे काही काळ लोटल्यानंतर त्यांनी सोशल इंजिनिअरिंगचे बरेच फंडे आजमावले, पण पाहिजे तसे रिझल्ट येत नव्हते. मग त्यांनी हक्काची मतपेढी तयार केली. त्यात मुस्लिमांना अग्रस्थान दिलं. त्यांना पाहिजे त्या मागण्या पवार पुरवत गेले. त्यांना महत्वाच्या जागा देखील देत गेले. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत 12 बॉम्बस्फोट झाले होते. हे बॉम्बस्फोट ज्या ज्या ठिकाणी झाले त्या सगळ्या जागा हिंदू बहुली होत्या. पण त्यावेळेला राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या पवारांनी मुद्दामून 13 बॉम्बस्फोट झालेत असं खोटं सांगितलं आणि 13वा बॉम्बस्फोट ज्या ठिकाणी घडला ती जागा मुस्लिम बहुल एरियातली सांगितली. म्हणजे जबाबदार पदावरच्या माणसाने खोटी बातमी पसरवली. त्यातून हिंदूंचा काही अंशी आक्रोश शांत झाला आणि त्या मुस्लिमांना हक्काचा हिंदू मौलाना मिळाला. बरं, याच्यावरही अनेक बुद्धिमंतांमध्ये प्रवाद आहेत. अयोध्येतल्या बाबरी मस्जिदीच्या प्रकरणाची प्रतिक्रिया महाराष्ट्रात आणि तीही मुंबईत का उलटावी यातही पवारांचा हात असण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. या प्रकरणातलं खरं खोटं पवारांचा हल्लाच जाणे. त्याच पवारांनी पुढे महाराष्ट्रातील शेतकरी हा प्रचंड अशा दुष्काळाच्या छायेत होरपळत असताना शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी हट्ट करून हज हाऊस बांधून घेतले. अनेक मुस्लिम नेत्यांना जवळ केले. पवारांच्या सत्ता काळात राज्यभरात मुस्लिमांनी कहर केला होता. बऱ्याच मुस्लिम मोहल्ल्यात तर पोलिसांना जायची सुद्धा बंदी होती. कुणी पोलीस अधिकारी मोठ्या हिमतीनं कारवाई करायला गेलाच तर त्याची बदली केली जाते. असे अनेकांचे अनुभव आहेत. पुढे देशात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झालं. मोदींनी बऱ्याच मुस्लिम मूलतत्ववाद्यांना वठणीवर आणलं. जुनाट आणि कालबाह्य झालेल्या मुस्लिम कायद्यांना बगल देत त्यांना घटनात्मक चौकटीत बसवलं. याच बाबींचा राग बहुधा शरद पवार यांच्यासारख्या तथाकथित सुधारवाद्यांना आला असावा. नुकतंच मोदी सरकारनं देशातल्या बहुसंख्य हिंदूंना डोईजड असलेला वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा आणली. त्या कायद्याला सर्वाधिक विरोध केला तो पवारांच्या पक्षाने. सोशल मीडियावर नुकताच एक फोटो व्हायरल झालाय. त्यात स्पष्ट शब्दात लिहिलंय, वक्फ की जमीन पे सिर्फ अल्लाह का मालिकाना है. वक्फ की जमीन का एक टुकड़ा भी हम केंद्र सरकार और उनके चमचों को लेने नहीं देंगे. तसेच त्यावर जितेंद्र आव्हाड, सय्यद अली अशरफ, शमीम खान, अशरफ शानू पठाण या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची नावं देखील आहेत. यावर आता अनेक प्रकारच्या उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. एक ठिकाणी लिहिलंय की तुतारीचे बटन दाबा आणि आपल्या वडिलोपार्जित जमिनी वक्फ बोर्डाच्या घशात घाला. उघडा डोळे बघा नीट, म्हणजेच हिंदूंच्या जमिनी मुस्लिमांनी हडप कराव्यात ही भूमिका आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा उत्तम मराठी.